नमस्कार. शिक्षक व्हायचंय? मग CTET परीक्षेबद्दल तर ऐकलंच असेल नाही का? पण या परीक्षेचा पॅटर्न नेमका कसा असतो हा प्रश्न अनेकांना पडतो. तर काळजी करू नका. आज आपण ह्याच परीक्षेचं संपूर्ण स्वरूप अगदी सोप्या सरळ भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी CTET म्हणजे नक्की काय? बघा, याचं पूर्ण नाव आहे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. ही एक नॅशनल लेव्हलची परीक्षा आहे जी CBSE म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन घेतं. आणि ही परीक्षा पास झाल्यावर काय होतं? तर 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी आपण पात्र ठरतो. म्हणूनच तर शिक्षक होण्याच्या प्रवासातली ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी मानली जाते. मग प्रश्न येतो की शिक्षक बनण्याचा हा प्रवास नक्की सुरू कुठून करायचा? याचं उत्तर आपल्याला मिळतं CTET परीक्षेचा पॅटर्नमध्येच. चला तर मग आपण हाच पॅटर्न आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी CTETची ओळख आणि तिचा उद्देश. मग आपल्याला कोणता पेपर निवडायचा आहे ते बघू. त्यानंतर पेपर 1 आणि 2 यांची रचना कशी आहे ते सविस्तरपणे पाहू. मग गुण आणि पात्रतेचे नियम आणि सगळ्यात शेवटी अभ्यासाची गुरुकिल्ली म्हणजेच यशाचा मंत्र. चला मग एक एक करून पुढे जाऊया. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. CTETची ओळख आणि उद्देश. म्हणजे ही परीक्षा का घेतली जाते, यामागचा हेतू काय आहे ते आधी समजून घेऊ. ही परीक्षा कोण घेतं? तर ही परीक्षा घेते सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, आपण ज्याला CBSE म्हणतो. आता CBSE ही आपल्या देशातली शिक्षण क्षेत्रातली एक खूप मोठी आणि प्रतिष्ठित संस्था आहे, बरोबर? त्यामुळेच या परीक्षेला एक वेगळं महत्त्व आणि विश्वासार्हता मिळते. बरं, आता येतो एक खूप महत्त्वाचा टप्पा. इथे आपल्याला एक निर्णय घ्यायचा असतो. आपलं ध्येय काय आहे त्यानुसार आपला पेपर निवडावा लागतो. प्रायमरी की अप्पर प्रायमरी? आणि ही निवड करणं खरं तर खूप सोपं आहे. बघा, जर 1ली ते 5वीच्या मुलांना शिकवायचं असेल तर पेपर 1 निवडायचा. आणि जर 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर पेपर 2. अगदी सरळ आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, जर कोणाला वाटलं तर दोन्ही पेपरसुद्धा देता येतात. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे परीक्षेच्या रचनेकडे. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये नक्की कोणते विषय आहेत, किती प्रश्न आहेत, किती गुण आहेत, हे सगळं आता आपण सविस्तरपणे बघूया. आधी बघूया पेपर 1 म्हणजे 1ली ते 5वीसाठी. यामध्ये एकूण 5 विषय आहेत. पहिला, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी म्हणजे बालविकास आणि अध्यापनशास्त्र. मग येतात 2 भाषा, गणित आणि परिसर अभ्यास. आणि गंमत म्हणजे सगळ्या विषयांना सेम वेटेज आहे, म्हणजे प्रत्येकावर 30 प्रश्न आणि त्यासाठी 30 गुण. याचा अर्थ स्पष्ट आहे, कुठलाच विषय ऑप्शनला टाकता येणार नाही. आता पाहूया पेपर 2. यातले पहिले 3 विषय पेपर 1 सारखेच आहेत, म्हणजे बालविकास, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2. पण खरा बदल होतो 4थ्या विषयात. इथे आपल्याला एक चॉईस मिळतो. आपल्या ग्रॅज्युएशनच्या विषयानुसार आपण निवडू करू शकतो, एकतर मॅथ्स आणि सायन्स किंवा सोशल स्टडीज. आणि हा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण या एकट्या विषयावर तब्बल 60 प्रश्न आणि 60 गुण आहेत. म्हणजे एक गोष्ट पक्की आहे, पेपर कुठलाही असो, 1 किंवा 2, एकूण प्रश्न असणार आहेत 150. हा आकडा एकदम लक्षात ठेवायचा. आणि हे 150 प्रश्न सोडवायला वेळ किती मिळणार? तर बरोबर 150 मिनिटं, म्हणजे 2.5 तास. हिशोब अगदी सरळ आहे, एका प्रश्नासाठी 1 मिनिट. त्यामुळे इथं टाईम मॅनेजमेंट खूप खूप महत्त्वाचं ठरणार आहे, हे नक्की. ठीक आहे, तर आता आपल्याला परीक्षेचा पॅटर्न तर पूर्णपणे समजलाय. पण आता पुढचा प्रश्न, मार्किंग स्कीम कशी असते आणि पास होण्यासाठी किती गुण लागतात? चला, तेही बघून घेऊया. मार्किंगची पद्धत खरं तर खूपच सरळ आहे. बघा, सगळे प्रश्न हे MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस प्रश्न असणार आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला 1 मार्क मिळेल. आणि आता सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, इथे नेगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी गुण कापले जात नाहीत. हा आपल्यासाठी एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे. याचा अर्थ काय? तर एकही प्रश्न सोडून यायचा नाही. प्रत्येक प्रश्नाला अटेम्प्ट करायचंच आहे. मग पास होण्यासाठी किती मार्क्स लागतात? तर बघा, जर आपण जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला 60% गुण मिळवणं गरजेचं आहे, म्हणजे 150 पैकी 90 मार्क्स. हो, अर्थातच इतर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी नियमांप्रमाणे सवलत नक्कीच आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, CTET ही एक क्वालिफाईंग एक्झाम आहे, मेरिट बेस्ड नाही.
म्हणजे काय? तर इथे आपल्याला टॉप करायचं नाहीये, तर तो जो 90 मार्कांचा कट ऑफ आहे तो पार करायचा आहे. बस. चला, आता आपण पोचलो आहोत आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, अभ्यासाची गुरुकिल्ली. म्हणजे ही परीक्षा पास होण्यासाठी नक्की काय करायला हवं? काही महत्त्वाच्या टिप्स बघूया. तर अभ्यासासाठी ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. 1. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीवर सगळ्यात जास्त फोकस करा. हा विषय आपल्याला शिक्षक म्हणून विचार करायला शिकवतो. 2. NCERTची 1ली ते 8वीची पुस्तकं, ही तर बायबलसारखी आहेत, ती पूर्णपणे वाचून काढा. 3. जुन्या प्रश्नपत्रिका म्हणजे PYQs नियमितपणे सोडवा. त्याशिवाय परीक्षेचा खरा फील येणार नाही. आणि 4. पेडागॉजीवर आधारित प्रश्नांवर जास्त भर द्या, कारण CTET म्हणजे पेडागॉजी. आणि शेवटी हे एक वाक्य या परीक्षेचं सार सांगतं की CTET ही कन्सेप्ट बेस्ड आणि टीचिंग स्किलवर फोकस करणारी परीक्षा आहे. योग्य प्लॅनिंग आणि सातत्यपूर्ण अभ्यास असेल तर ती सहज पास करता येते. बघा, यातच सगळं काही आलं. तर आता परीक्षेचा संपूर्ण आराखडा म्हणजे पूर्ण ब्लूप्रिंट आपल्यासमोर आहे. मग आता पुढचा विचार हा करायचा आहे की यशाच्या या मार्गावर आपलं पुढचं पाऊल काय असेल, आपलं प्लॅनिंग कसं असेल, यावर नक्की विचार करा. परीक्षेच्या तयारीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.